जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम हरे. ते धूम कमी कर थोडस. आमचा तर आवाज दाबून टाकला त्यांनी. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल सुख झाले हो साधनी माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल विठ्ठल तो माधव बरवा तो सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा माधव भगवा तो माधव भगवा तो विठ्ठल तो विठ्ठल तो सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सुखाचे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बाप
जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय 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 राम खाली बसू दे खाली बसा जगन महाराज बसा खाली आता म्हाताऱ्या माणसाला कुठं उभं राहते ते का हा मग आता आज माझी कीर्तन मी चांगलं गाणार आहे मी भो खाली ऐकायला कोण नाही मला बस खाली हे असे आहेत ना तुमची व्याय आहेत ना घेता पाहणार कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी काल वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे 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 काल वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाटू एकमेका वैष्णवनिका Mubarak Kumai 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 हरिओम ते त्याचं तोंड 4 बोट इकडे फिरवत होते मोठ्या साऊंड थोडंसं आत तिकडे तिरपं करायचं बस 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 लय झालं हरिओम छान मस्त त्याला थोडंसं फिरवा 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 फिरत नाही का बोला
कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण अवघा जगी प्रकाश अवघा जगी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका अवघातनी प्रकाश अवघातनी प्रकाश काला वैष्णवनिका संगमा Oi! विठला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की दत्तात्रेय भगवान महाराज की विठल 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 विठल
हे चालू आहे काही याचा आवाज दे ना, आवाज हरिओम. मी ती वरच बंद करते, एकदम कमी करून टाकते. ते विकून नाही लागत येतात, ते का जागरण आहे का तमाशा. हरिओम हरिओम बेच दे. हरिओम हरी. हा कीर्तनाचा आवाज लागतो, त्यात काही गांभीर्य नाही काय नाही, किरकिर किरकिर वरच ती. हरिओम हरी. हा बरं आता छान आहे. कंठे धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळे, तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळी विरगाडी. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. ध्येयं सदा भविभवग्नमभीष्टदोहम्. तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम्. भृत्यारत्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम्. भूषे विभूषितकरान् नवनीरदाभात्. पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात्. पूर्णेन्दु सुन्दर मुखाधरबिम्बनेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमन् जाने. जय जय श्री राधारमण. जय जय किशोर नवनवल किशोर. जय गोपीचितचोर प्रभु. जय जय माखन जोर. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 अर्ज दे प्रेमा काही कळा. अर्ज दे प्रेमा काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेमा काही कळा. ऐसे दे प्रेमा काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
यांचा हा काला प्रकरणातील काल्याचं महत्व, काला कोण देतो, असा काला देणारा त्याला निका वैष्णव म्हणतात. अशा निक्या वैष्णवाचं लक्षण सांगणार, काल्याचा समारंभ कसा केला जातो, असं काल्याचं महत्व आणि काला देणाऱ्याचं महत्व या दोन गोष्टी आजच्या अभंगात महाराजांनी प्रतिपादन केल्या आहेत. महाराज म्हणतात, कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. जो कृष्ण म्हणे आहे तो स्वयंप्रकाश, अलौकिक असा स्वयंप्रकाश, ज्याच्या प्रकाशाने सर्व जगत प्रकाशित होतं, भाषित होतं. असा स्वयंप्रकाशित असणारा भगवान गोपाल कृष्ण हा मणी आम्ही कंठात धारण केला. कंठी धरिला कृष्ण मणी आणि अवघा जनी प्रकाश. ज्या मण्याचा त्रैलोक्यात नव्हे संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करून ज्याचा प्रकाश शिल्लक राहतो, असा स्वयंप्रकाशित अलौकिक सद्रूप चिद्रूप आनंदरूप असा सच्चिदानंद परमात्मा, अशा स्वरूपाचा अलौकिक मणी आम्ही कंठात धारण केला. महाराज म्हणतात, कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश. ही ज्याची अनुभूती असते, अशी अनुभूती ज्याला आलेली असते, सगुण आणि निर्गुण दोन रूपाचं ज्ञान ज्याला यथोचित झालेलं असतं, भक्तीने भगवान परमात्म्याला, सगुण परमात्म्याला हृदयामध्ये हृदयस्थ ज्याने बंदिस्त केलं आहे असे, आणि निर्गुण रूपाच्या बाबतीत सद्रूप चेद्रूप आनंदरूप याचं आत्मा आणि परमात्मा एक आहे असं जीव ब्रह्मैक्य ज्ञान ज्ञातत्वाने ज्ञात ज्याला झालेलं आहे, असे सगुण निर्गुणाचे परिपूर्ण असणारे जे असतात त्याला महावैष्णव निका वैष्णव म्हणतात. महाराज म्हणतात, काला वाटू एकमेक आणि कोण तो निका वैष्णव. आम्ही असे शुद्ध ज्ञानाने भक्तीने परिपूर्ण असलेले असे वैष्णव, निके वैष्णव आम्ही, ते वैष्णव काला वाटू, एकमेकाला काला देऊ आणि संभ्रम, याचा अर्थ अत्यंत समारंभाने भगवंताच्या भक्तीचा ज्ञानाचा आणि दही भाताचा असा काला मोठ्या समारंभाने मोठ्या उत्साहाने करू. आणि तो काला करत असताना जे विषयासक्त असतात, जे बहिर्मुख असतात, जे अभक्त असतात, त्यांना आम्ही अत्यंत तुच्छ लेखू. याचा अर्थ काय? तुच्छ लेखू म्हणजे वाकुल्या दाव म्हणजे तुच्छ लेखू. महाराज म्हणतात, वाकुल्या ब्रह्मादिका, ब्रह्मादिक हे अभक्त आहेत, हे बहिर्मुख आहेत, हे विषयासक्त आहेत, अशांना काला मिळत नाही, काला हा त्यांचा विषय येत नाही. आणि म्हणून वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका, उत्तम लोक याचा अर्थ पुण्य करून स्वर्गस्थ गेलेले लोक असतात, देव लोकात गेले त्यांना उत्तम लोक म्हणतात. पण ते विषयासक्त बहिर्मुख अभक्त आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना तुच्छ लेखू. महाराज म्हणतात, वाकुल्या ब्रह्मादिका आणि उत्तम लोका दाखवू. आम्ही मात्र भक्तीने ज्ञानाने वैराग्याने भगवंताच्या भक्तीने भगवत रूपतेच्या ज्ञानाने आणि भगवंताकरता केलेला त्याग, त्या वैराग्याने धगधगीत ज्वाळा अग्नी जायचा असं वैराग्य धारण केल्यामुळे आम्ही ज्ञानाच्या अद्वैत ज्ञानाने बलवान आहोत, भगवत भक्तीने प्रेम भक्तीने आम्ही बलवान आहोत आणि विरक्तीने आम्ही बलवान आहोत. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्याचं बळ आमच्या अंगात असल्यामुळे महाराज म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आणि आम्ही बळी वीर गाडे. आम्ही बलवान आहेत, वीर आहेत, नुसते बलवान वीर नाही तर गाढे वीर आहेत, प्रचंड. आमच्यापेक्षा जगात कोणी बलवान नाही, काळालाही जिंकून घेणारे आम्ही बलवान आहोत. असे बलवान आम्ही निके वैष्णव, शुद्ध वैष्णव, असे भक्त वैष्णव, ते वैष्णव आम्ही एकमेकाला काला देऊ आणि समारंभाने काला करू, असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल 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 विठाल. कंठे धरिला, थोडासा आवाज मोठा कर.
कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. 7 दिवस चाललेला आपला अखंड हरिनाम सप्ताह दत्त जयंतीच्या निमित्ताने त्या प्रित्यर्थ हा 7 दिवस या ठिकाणी पहाटे काकडा भजन, गाथा पारायण, हरिपाठ, काय प्रवचन, हरिपाठ, संध्याकाळी हरिकीर्तन, एकूण 7 दिवस झालेली सेवा, कीर्तन सेवा असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल आणि त्याचा समारोप आपल्याकडे काल्याच्या कीर्तनी करतात, वारकऱ्यामध्ये सगळीकडेच करतात. आणि त्या नियमाने या आपल्या खंडाळा गावामध्ये आपण तर मला वाटतं किती वर्ष झालीत लोटके महाराज? 38. बर 38 2 40 म्हणजे हा हा मी आरंभाला, मी सगळीकडे आरंभाला आहे. पायात मला घालतेत लोक, शेंडीवर दुसऱ्याला बोकंड घेतात, एवढीच गोष्ट होती. म्हणजे 38 वर्ष, हसू नका, 38 ते माझा स्वभाव आहे. आयुष्य पोरात गेले ना ते तसंच होतं, ते बोलता बोलता. पण होतं लोक काही त्याला खरं म्हणतात, काही त्याला खोटं म्हणतात, बरोबर ते काय त्याच्यावरून आपल्याला काय म्हणणं. 38 वर्ष सप्ताह टिकून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नसते. लय भानगडी उभ्या राहतात, बंद पडतो, 2 फाटे फुटतात. गाव म्हणलं का गाडा आला, गाडा म्हणलं का त्यात माणसं आली, माणसं म्हणले घरघर चोरी आल्या. सगळ्यांचे गावं सारखेच असतात, कोणतं गाव चांगलं नसतं आणि कोणतंही वाईट नसतं, सगळं गाव गाव राहतं. त्यात 4 माणसं असतात, त्यांना ते खांद्यावर घ्यावं लागतं, ते करावं लागतं. भगवंतानी त्यांच्याकडे ती सेवा दिली असते. बाकीचे भाविक बिक त्यांच्या पाठीमागे येतात, बिचारी वडत वडत चालतात. एकटा काय करीत नाही, एकटा काय चालवित नाही, सगळ्यांच्या मिळून चालतो. पण गाडीत 50 बसले असले तरी ड्रायव्हर एखाद्या कोणाला तरी व्हावं लागतं. त्या पद्धतीने 38 वर्ष चालू ठेवला हा कार्यक्रम. बरेच बदललेत, खूप मृदुंगाचार्य बदललेत. आता तुझा नंबर आला, तुझा कधी बदलो ते काय माहिती, पण तुझा आलाय नंबर आता. लय बदललेत, लोटके महाराजांनी लय वापरून फेकून दिले. मृदुंगे बदललेत, टाळकरी बदललेत, गाणारे लय बदललेत, कीर्तनकाराचं तर गणितच नसेल, लय बदललेत. अजून मला काही बदललं नाही. आता काय कधी माझं बदलायचं, मला वाटतं शेवटचा जे विठ्ठल होतं काय माझं तेवढी बदललं मी. बाळू म्हणलं बघ तुम्हाला काय, तुम्ही जोर बोलता तर तुम्हाला काय सोडित नाही तर आम्ही आता. बरं चांगली गोष्ट आहे, चला असो, विनोदाचा भाग सोडा, गंमत नाही ती गोष्ट, परमार्थाची गोष्ट. परमार्थात ज्ञानेश्वर भगवान सांगतात, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारातून एखादा प्रयत्न करतो आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन्नाम वेत्य तत्व. माऊली म्हणतात, आस्थेच्या महापुरी रिगता ते कोटीवरी हजारो लोक त्या परमार्थात उड्या टाकतात. अरे पण टिकतात किती? सप्तेत 100 लोक किती काही चालू करतात, दिंड्या खूप चालू करतात, सप्ते खूप चालू करतात, पण टिकत नाहीत, कसोटीला उतरत नाहीत, काहीतरी होतं. आणि म्हणून परमार्थात येणं जितकं महत्वाचं आहे, तितकं शुद्ध परमार्थ करणं त्याच्यापेक्षा महत्व आहे. आणि शुद्ध परमार्थ करतो त्याही पेक्षा तो अखंड तेवत ठेवणं, चालू ठेवणं, बऱ्या सर्वांना बरोबर घेऊन चालू ठेवणं, 38 वर्ष टिकवणं, हे त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट. ते काय होतं, ते आपल्याच्याने मनुष्य काही करत नसतो. या गोष्टी भगवंतानी ठरवावे लागतात. भगवान ज्या काळात करता होतो, भगवान ज्या काळात हातात घेतो त्या काळात ती गोष्ट होती. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले, आपला तो 2 वर्षापूर्वी अमृत महोत्सव झाला, तो कार्यक्रम माणसाने करायला ठरलं, असं होतं का? ते नाही होत. काही विघ्न येतं, काही कमी पडतं, कुठे पेटतं, कोणाचे दोघांचे भांडणं होतात, कोण काय घुसडा घाईल याचा भरोसा नसतो. पण ते भगवंताने ठरवलं होतं, असं असं व्हावं, इतकं निर्विघ्न कसं व्हावं. ते तसं कोणतंही भगवंताचं कार्य भगवत शक्ती असते, भगवत इच्छा असते. तुका म्हणे ठेवी तसे आम्ही राहू त्याच्या इच्छा, भगवत इच्छेने होत असतात ह्या गोष्टी. असो तो भाग. तुमची लय स्तुती झाली आता, असो मी माझ्या कीर्तनाकडे ओढतो. पण तुम्ही सगळ्यांनी चांगलं केलं, उरलेलं शेवटी बोलत. आजचा अभंग असा आहे, 7 दिवसाचा समारोप काला असतो. आणि म्हणून यावर्षी काल्याचा वेगळा अभंग आहे. महाराज म्हणतात, कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, आणि काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तर काला वाटो एकमेकां वैष्णवनिका संभ्रम, याचा अर्थ निका वैष्णव कोण असतो. आणि निका वैष्णव म्हणजे शुद्ध वैष्णव काला देतो, म्हणजे निका आहे याचा अर्थ अनिका कोणीतरी आहे. मग वैष्णवांचे प्रकार आहेत का? हो, वैष्णवांचे प्रकार होतात.
तसे प्रकार झाल्याशिवाय आपल्याला श्रेष्ठ कनिष्ठत्व समजणार नाही. संतांनी ते प्रकार केलेत. तर पहिला वैष्णव आहे त्याला प्राकृत वैष्णव, सामान्य वैष्णव म्हणतात. दुसरा वैष्णव आहे त्याला भक्त वैष्णव म्हणतात. तिसरा वैष्णव आहे त्याला मुक्त वैष्णव म्हणतात. आणि चौथा वैष्णव आहे त्याला भक्त मुक्त वैष्णव म्हणतात. विठाल 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 विठाल. प्राकृत वैष्णव किंवा सामान्य वैष्णव काय असतो, त्याला काही भक्तीचं ज्ञान नसतं, त्याला काय फारसं ज्ञान नसतं. तिथे सामान्य भावना घेऊन परमार्थात येतो. आपलं भजन करतो, पूजन करतो. भक्तीचं काय वर्म आहे, भक्ती किती लांबी रुंदीची हे त्याला काही माहीत नसतं. तत्वज्ञान कशा संग खातात हे पण त्याला काय माहीत नसतं. त्याची बिचारीची भोळी भावना असते, त्याच्याकडे तेवढं पुण्य असतं. मग गळ्यात माळ घालतो, हरिहरी करतो, देवाची नियमाने पूजा करतो, प्रदक्षिणा करतो, एकादशी करतो, भजना कीर्तनाला जातो, आलं तर वाजवतो, टाळ वाजवतो, अजून काही वारी बिरीला चालतो. तो फार भानगडीत पडत नाही. म्हणजे कोणी चाललंय त्याच्याबरोबर चालणे, कोणी काही करतंय त्याच्याबरोबर करणे. तो स्वतंत्र त्याला काय कळतं अशातला भाग नसतो. तो तशातला काय भाग नसतो. तो महाराज म्हणतात हे सामान्य रूप असतं. सामान्य रूप असाचा अर्थ नेने भाव पर परी म्हणवितो तुझा, नेने भक्ती परी करीतो पूजा, आपुल्या नामाच्या काजा तुझ केशी राजा लागे धावणे. नेने भक्ती परी मला काही कळत नाही पण करतो पूजा. आणि नेने भक्ती करीतो पूजा, नेने भाव नेने भक्ती परी करीतो पूजा. नेने भाव भक्ती करत नाही, मला ते काही कळत नाही, मी काही होत नाही, पण मी आपली ती करतो. करता आलो याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात जरी माणसाला कळलं नाही तरी त्याची भक्ती काय खोळंबत नाही, त्याची भक्ती काय खोळंबत नाही. महाराजांनी नाटामध्ये असं म्हटलंय, शरण आलो नेनत पने, शरण आलो नेनत पने, शरण आलो नेनत पने, शरण आलो नेनत पने. भावानी भक्ती काहीच नेने, भावानी भक्ती काहीच नेने, काहीच नेने, मती मंद सर्व जाने, ओने शरण आलो नेनत पने, शरण आलो पने, ओने रंगा होने, आलो नेनत पने, शरण आलो नेनतपणे. नेनत काय नाही कळत त्याला, काहीच नाही कळत त्याला. कळत असंही नाही काय कळत म्हणा, त्याला तसंही नाही काही कळत आणि असंही काही नाही कळत. पण कळत नाही म्हणून काय चालत नाही. तुम्ही जर म्हणले कोणाला कळत नाही तर एका ठोक्यातच दात पडेल तुमचे. लोकाला सगळं चालत. आंधळ्याला जर आंधळ म्हणलं ना असं चिडतंय ते, बैऱ्याला बैर म्हणायचं नाही, आंधळ्याला आंधळ म्हणायचं नाही, लंगड्याला लंगड म्हणायचं नाही, आणि मूर्खाला कधी मूर्ख. वा काय दादा तुमसारखा माणूसच नाही. कोणी म्हटलं का पेटलाच दादा बाबा. असं दादा पेटवायचा असेल तर त्याला वा म्हणायचं फक्त. वा राम राम. त्या वा शब्दा करता काय वावर इकले. काय माणसं मूर्ख असते सगळे.
वा काही नाही वावर ऐकले तर काही नाही कर्ज काढले तर काय काय करतेत काही नाही वा म्हणण्याकरता कपडे घेतलेत नाहीत सोन्याच्या तर गिल्टाच्या का होईना पण त्या मुद्या घातल्यात काही नाही लोकांनी फक्त वा. अरे लोक तुमच्या बापाचं बारसं जेवलेत भल्या मावस ते कोणालाच वा म्हणत नाहीत. मोठमोठे लग्न केले ते सगळं खाऊन पिऊन तोंडाला हात पुसून म्हणजे आयला भाजी जरा मीठ कमीच होता मी आला ह्यो 4 टांगड्या चित त्याच्या. लोक कोणाला वा म्हणायला मोकळे नसतील आणि त्या वा म्हणण्यापायी माणसं राजकारणात येणं काय देते फक्त लोकांनी वा वा आमचे साहेब वा महाराज वा वा कशाचा वा नुसत्या वयातला वा. सगळे आतून भावीन वा पडले तर वा का असालाय कोणी वा म्हणत नाही. पण असं आहे ते जाऊ द्या. मुद्दा असा आहे शरण आलो नेनतपणे ते पुढे सांगायचे परमार्थ करत असताना ज्या माणसाला मला काही कळत नाही मला यातलं काही कळत नाही असं ज्या दिवशी कळतं ना त्या माणसाला सगळं कळतं. विठाल 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 हो सर्वच ज्ञान होतं सगळ्याचं ज्ञान होतं. ते राजकीय पक्ष पाहिले का तुम्हाला कोणाला वेळ नसर ते बातम्या ऐकत जाते माणसं किती मूर्ख आहेत माणसं हे निदान तेवढं तरी कळतं. ह्या पक्षाची माणसं असतात पोरं ते पक्षाला असे शिवे देतात कधी कोणत्या दुसऱ्या पक्षाला इथं मिळाला इथं खाल्लं इथं हागला इथं मुतला इथं तुमचं आमकं तमकं याला सगळं दुसऱ्या पक्षाचं दुसऱ्याचं सगळं माहीत याला काहीच माहीत नाही. याच्या पक्षाबद्दल तो कधीच काही बोलत नाही त्याचं त्याला काहीच माहीत नव्हतं दुसऱ्याच पक्षाचं माहीत. तसे आपली गोष्ट आहे राम्याचं कळतं गोम्याचं कळतं चिम्याचं कळतं याचं कळतं त्याचं कळतं त्याची बायको कुठे गेली याची पोरगी कुठे गेली त्यांनी कोणाचा बांध कोरला कोणाचे पैसे बुडवले कोणी कर्ज काढलं कुठं काय केलं एवढी जंत्री याच्या डोक्यात पाठ त्याचं काही पाहत नाही. त्याचं मात्र त्याला काही ज्ञान नंतर इथं सगळा घोळ होतो. सगळ्या लोकांच्या उचापाती करण्यामध्ये लोकांचं जमल्यापासून मोडल्यापासून घडल्यापासून त्या पुरीला पोरं झाल्यापासून तर काय कुठं घेऊन जाईल पत्ताच नाही त्याचा. पार सगळी जंत्री काढून मोकळतो. अरे पण तुझं काय मूर्खा तुझं काय तुला अक्कल किती तू किती पाण्यात उभा आहे तू कोणत्या दिशेला चाललाय तुझं किती जमेते तुझी किती वाजापाकी झाली काही नाही काही नाही कळत नाही. हे मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं कळत नाही त्याला ते पण नाही कळत. लहानपणी ती आहे म्हणजे हे माघार तुला काही कळत नाही शाळेत गेला गोष्ट हे भाई व्हाईस खाली तुला काही कळत नाही बाहेर आला कमी तर बाय कालचा कोला कळ नवगाळीन चालला थोडे तुला काय कळतं राजकारणातलं झालं आई म्हणते कळत नाही गुरुजी म्हणतात कळत नाही आणि मित्र म्हणतात कळत नाही. चुकून जर त्याचं लग्न झालं मी चुकून म्हणतोय आता लग्न झालंच असं नाही आता चुकून माकून जर लग्न झालं तर त्याची बायको त्याला म्हणते काय म्हणते लोटके महाराज काय तुम्ही एवढे हसले तुम्हाला बायका असतील का कोणाला बायको एकच गप्पा जावं तुम्हाला काही कळत नाही बाकीची कळत नाही मग बायको गप्पा तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मग आता तिथं थांबते का मुलगा झाला का दादा गप्पा तुम्हाला काही कळत नाही. तिथं गाडी थांबत नाही नातू झाला का बाबा गवसा ना तुम्हाला काय कळत नाही. म्हणजे बायको म्हणते कळत नाही मुलगा म्हणतो कळत नाही नातू म्हणतो कळत नाही पण तू होतो तरी परंतु याला कळत नाही. का कळत नाही हे मलाही कळत नाही त्याला का कळत नाही. न कळणं एवढं भयंकर असतं. शरण आलो नेनतपणे त्याला काहीच कळत नाही पण तो बिचारा लोकाची जंत्री काढण्यापेक्षा त्याला काही कळत नाही. भगवंताला भोळ्या भावानी तो शरण जातो म्हणून महाराज म्हणतात त्याला सामान्य भक्त म्हणतात प्राकृत भक्त म्हणतात. तो बिचारा असा म्हणतो शरण आलो नेनतपणे भाव आणि भक्ती मला काही कळत नाही भाव आणि भक्ती काहीच नेणे. मतिमंद माझ्यासारखं मी निर्बुद्ध आहे. ज्या दिवशी माणसाला असं वाटतं कोणाला वाटतं हे शहाण्या माणसाला असं वाटतं. ज्ञानेश्वरी उलटीची पालथी केली 50-50 माळा तुटल्या 7-8 हरिपाठही फाटले. फक्त त्यांनी देवा शपथ घेऊन बाप्पा मला हरिपाठ करतो एवढं म्हणावं ते माझ्या पुढे येऊन म्हण ना मला हरिदेवाचे द्वारे पाय लाभ मला कळतो हे माझ्या पुढे येऊन त्याला त्याच्यावर 1-2-5 मिनिटं बोलायला सांगा तुम्ही.
मग तुम्हाला कळन तुम्हाला काय हिसका असतो त्याचा. काय नाही कळत, काही नाही कळत. हरिपाठातलं काय तुम्ही ज्यावेळी वाचला त्यावेळी कळचाल याच्यात काय आहे हे आपण रोज म्हणतो. काय देव द्वार काय आहे आणि उभा काय, क्षण काय आहे. हे क्षणाचं ह्याचं काय, एका क्षणात 4 मुक्ती मिळू शकतात का? एक क्षण म्हणजे काय, डोळ्याचं पाहता आलं त्याला म्हणतात कोणताही कार्यभाग त्यात होत नाही. अकार्यकारीत्वम त्याला असं म्हणतात. म्हणजे निमिष कालस्य चतुर्थ भाग हा क्षण. हा निमिष कालातला 4था भाग त्याला क्षण म्हणतात. त्या क्षणात 4 मुक्ती कशा काय प्राप्त होत्या? पण आपण कधी डोकं चालतं ह्याच्यात काय हे हरिपाठ काय काय नाही आपण पाहत ना. कुठं काय कळतं आपल्याला? आपण कळत नाही, आपल्याला हे पण नाही कळत ना. आणि मग ज्या माणसाला देवामाळ्यातलं काही कळत नाही, खरंच मला काही कळत नाही, असं कधी होतं लोटके महाराज? ज्या दिवशी एखादी ओवी वाचली आणि ती ओवी ही माझ्याकरता लिहिली असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुमचा परमार्थ सुरू होतो. हा अभंग माझ्याकरता आलेला आहे. अरे मी याच्यात कसं काय आपल्यावर तो वाचायचं म्हणून वाचितो, ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून वाचितो. त्यात माझ्याकरता लिहिलं, यात मला कसं कळत नाही, मी यात कसा काय बसत नाही, मी कुठं कमी पडतो, हे ज्यावेळी कळतं त्याला म्हणतात कळतं. विठाल विठा हो. आणि म्हणून मी काय सांगतो, सामान्य भक्त माणसाला मला कळत नाही हे कळावं. प्रपंचात असू द्या, ज्यात आपल्याला खरंच काही कळत नाही, ज्ञानच नाही. आता तुम्ही मला एखाद्याने एक इंग्लिशचं वाक्य माझ्या पुढे टाकलं, काय मी त्याच्याकडे काय बरं त्यातलं मला झिरो ज्ञानच नाही, मला र म्हणतात ट आहे ना त्यातलं, मी त्यात काय डोकं चालावं घेणं देण्याचं? पण तसं होतं. असो तो भाग मुद्दा सांगायचा आहे. हे सामान्य भक्त जे असतात, शरणालो नेनतपणे भावानी भक्ती काहीच नेणे मतिमंद सर्व ज्ञाने बहुरंकाहुनी रंक. म्हणजे याचा इतकी न्यूनता घेणं, इतकं अज्ञान स्वीकारणं, इतका कमीपणा घेणं, त्याला परमार्थ करता येतो. त्याने का वरचढ केलं? आपल्यासारखा कोणी नाही. मला कळत नाही म्हणतो, मला कळत नाही, महाराज मला कळत नाही म्हणजे काय? पण असं होत नाही. बारक्या किड्याला सुद्धा सहन होत नाही. आणि त्याचं बेट इतकं बिलबिल झालेलं असतं. अहो नुसती काडी लावायचा उशीर आहे. बैलाला तुम्ही अशी कोपर खेळी मारा, असं फस करता ते बैल. माणसाची गोष्ट सोडा, असं आहे ते. बायकोचा अपमान करून पहा तुम्ही, फक्त बायको तुझ्याशिवाय जमतच नाही, तू ये म्हणून माझा प्रपंच नाही. तर हे काय जमत आहे का? बस उद्या सकाळी नाही, पहाटे 4 वाजता तुमच्यावर उठून फार कंबर मोडूस तर काम केलं तर मला विचारा तुम्ही. मला विचार म्हणजे बनला का विचारू त्यातलं काय? हा, म्हणजे सगळी माणसं स्तुतिप्रिय आहेत. स्तुती करता, एक नाव घेण्याकरता, स्तुती करण्याकरता बरीच माणसं स्वतःचा विमान पण विकून टाकतात ना, स्वाभिमान पण विकून टाकतात ना माणसं. काय विकतात? काय नाही बाबा, कोणी स्तुती केली त्याचा अर्थ म्हणजे अहंता इतकी आपली पुष्ट झाली असते. आणि त्या अहंतेच्या पुष्टतेमध्ये आपण किती खाली जातो हे आपल्याला कळलं, मग तो विषय नाही राहिला ना. मग ती गोष्ट कळत नाही आपल्याला. मग ज्या दिवशी आपलं अज्ञान समजतं त्यावेळी तुकाराम महाराज मी रंक आहे, अतिरंक आहे, मी सामान्य आहे, उन्यातला उन्या आहे मी, असं म्हणून भक्ती करतो, त्याला म्हणतात सामान्य. का? महाराज म्हणतात एके केले हातो फळे खाया बळी पावले, देवा मी शक्तीने भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, देवा मी शक्तीने भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, देवा शक्तीने भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, देवा मी शक्तीने भाकुतेने करुणा. जाऊ दे, जास्त लांबवलं. याला म्हणतात सामान्य वैष्णव, प्राकृत वैष्णव नंबर 2.
त्याला म्हणतात भक्त वैष्णव. त्याला भक्तीचं वर्म कळलेलं असतं. भक्तीचं वर्म कळतं, तो भक्ती जाणून करतो. आपल्या प्राणापेक्षाही भगवंतावरती प्रेम करणं, आपल्या प्रेमाचा प्रेमास्पद विषय एक परमात्माच असतो. तो त्याला त्याच्या पुढे त्याला देह काय म्हणतो आपण, मान मान्यता, देह, इंद्रिय, भोग, एकूण संबंध हे सगळे त्याला तृणासारखे वाटतात. त्याला त्यातलं काहीही श्रेष्ठत्व वाटत नाही. एकूण सर्व एकच विषय असा एक परमात्मा झालेला असतो. दुसरं त्याला त्याच्यापेक्षा प्रिय काहीही वाटत नसतं. म्हणजे याचा अर्थ प्राणापेक्षाही भगवान त्याला प्रिय वाटत असतो. जीवेचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, आणि तुझं वाचून केशवा आणून आवडे. एक विषय परमात्म्याचा झालेला असतो. तुकाराम महाराजांनी त्या भक्त वैष्णवांचं वर्णन केले. महाराज म्हणतात, वैष्णव तो जया अवघी देवावरी मायावरी, देवावरी माया अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. अवघी देवावरी मायाचा अर्थ प्राणापेक्षाही, प्राणापेक्षा भगवान परम प्रेमास्पद आहे. याला म्हणतात अवघी देवावरी. वैष्णव तो जया, प्राणांत प्रसंग आला तरीही तो आपले प्राण द्यायला तयार असतो. पडता जळ भारी, नेमा न टळे निर्धारी, असा जो वैष्णव असतो त्याला म्हणतात भक्त वैष्णव. दोन. आणि तिसरा असतो तो मुक्त वैष्णव असतो. मुक्त वैष्णव याचा अर्थ संपूर्ण जगत त्याला ब्रह्मरूप वाटत असतं. परमात्मा आणि जगत या त्याला भेद वाटत नाही. परमात्मा संपूर्ण जगत हे भगवानच सगळा नटलेला आहे. हा त्याचा मुख्य धर्म आहे. भेद जगत आणि परमात्मा यातला भेद जाणत नाही. म्हणजे अभेद जाणतो का? तर नाही. भेदाच्या सापेक्ष अभेदही भ्रमच आहे आणि भेदही भ्रमच आहे. भेदाभेद भ्रम दूर करून पलीकडे केवळ द्रंगमात्र स्वरूपात सद्रूप चिद्रूप आनंदरूप अशा स्वरूपात जो राहतो त्याला मुक्त वैष्णव असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात संपूर्ण त्याचं ज्ञान झालं असतं असं आहे. काय म्हटलं महाराजांनी? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भेद मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भेद भेद ब्रह्मा भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद अमंगळ आहे, अभेदय अमंगळच आहे. कारण भेदाची वृत्तीच असते, अभेदाची वृत्तीच असते. भेदाभेद वृत्ती अमंगळ आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत,
कराल ते हित सत्य करा. संपूर्ण जगतच परमात्मा झाल्यामुळे पशु पक्षी प्राणी जे असतील ते कोणत्याही जीवाचा मत्सर करणं हे परमात्म्याचा मत्सर होतो तो. आणि म्हणून सगळ्यात मुख्य पूजनाचं वर्म काय असेल? अभेद दर्शन. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. जसे आपली करंगळी कापली तरी दुःख कोणला होतं? जीवात्म्यालाच होतं. आणि पायाच्या अंगठ्याला काही टोचलं तर दुःख कोणाला होतं? जीवात्म्यालाच होतं. कुठंही चिमटा घेतला तर कुठं दुःख कुठं होतं? ते दुःखाची संवेदना होती ती कुठं? जीवात्म्यालाच होती. देहाचं कोणताही अवयव जसा एक संवेदना असते तसं जगातल्या सगळ्या गोष्टी एक परमात्मा आहे अशी ज्यांची समजूत त्याला मुक्त वैष्णव असं म्हणतात. तुमच्या पहिला तुम्हाला सामान्य प्राकृत वैष्णव सांगितला, भक्त वैष्णव सांगितला. हा मुक्त वैष्णव हे का सांगतो? तर निका वैष्णव कशाला म्हणतात मला हे सांगायचंय. काला वाटो एकमेकां वैष्णव निका संभ्रम. तर असा तो मुक्त वैष्णव असतो. जसा अखंड देहातली संवेदना एक असते, अखंड देहातली संवेदना जशी एक असते तशी त्याची समजूत परिपूर्ण एक परमात्मा आहे अशी समजूत असते. तुकाराम महाराज म्हणतात एक तुका म्हणे एका देहाचे अवयव. आणि पुढे सुख दुःख भोग जीव पावे, सुख दुःख जीव भोग पावे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवा भोग पावे, सुख दुःख जीवा भोग पावे, सुख दुःख जीवा भोग पावे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवा भोग पावे, सुख दुःख जीवा भोग पावे, सुख दुःख जीवा भोग पावे. तुका म्हणे का देहाच्या व सुख दुःख जीव भोग पावे. याला मुक्त वैष्णव असं म्हणतात. आणि शेवटचा आहे त्याला भक्तमुक्त वैष्णव असं म्हणतात. भक्तमुक्त म्हणजे सगुण भक्ती करून सगुण परमात्मा ज्याने हृदयामध्ये साठवलेला आहे, साठवेला हरी आणि जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार. महाराज म्हणतात असा जीव परमात्मा दोन्ही भैसोनी ऐक्यासनी जयाचे हृदय भोवनी विराजित. असा सतत कृष्णमूर्ती सावळे खेळे हृदय कमळे. असा असतो तो वैष्णव म्हणजे सगुण भक्तीने परिपूर्ण सगुण परमात्मा ज्याने हृदयामध्ये साठवलेला आहे असा. आणि मुक्तीच्या बाबतीमध्ये मुक्त तर परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे असं त्याला यथोचित त्याला ज्ञान झालेलं असतं. म्हणजे तो थोडक्यामध्ये परमात्मा हा या संपूर्ण तुका म्हणे कैचे केव कोठे जीव निराळा असा सिद्धांत ज्याला समजलेला असतो त्याला म्हणतात ते. आता ओव्या तोंडा पुढे आहेत पण येत नाहीत. चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. पुढे म्हणून बघतोय कृपाही ज्ञानीही तोच आहे ना तो. म्हणजे भक्त जो आहे ज्ञानी तोच आहे. महाराज म्हणतात हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. आणि भक्ता माझी राव ज्ञानी तोच, भक्तही तोच, ज्ञानी तोच. ह्या दोन गोष्टीचा समुच्चय तो. त्याला म्हणतात भक्त आणि मुक्त. त्याला म्हणतात श्रेष्ठ वैष्णव आणि त्याला म्हणतात निका वैष्णव. माऊलीने असं लिहिलंय ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, दानदान गळे वैकुंठ वाटा संत गेले,
छान प्रमाण मस्त म्हणलं. काय ध्यानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्त पेठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणजे काय? आकाशाला टेकला होता काय ज्ञानदेव? मोठा याचा अर्थ ज्ञानाने आणि भक्तीने. त्याला परमार्थ शोभतो बरं का हनुमंता. उगा भागाड्यासारखं वर आबाड जोबडन वर थोबड परमार्थ नाही केला पत्कारला. कोणाच्याही मागं लांडगेच घुरली मी लागे लांडगेच पाठीमाग, कोणाच्या मागं बोकळ यायचे गाढव त्यांची. माणसं हे कळणार, आयुष्य गेले चायला आमच्या बरोबर त्यांचे. त्यांना माणसातला भेदच कळना. खूप वाईट वाटतं माणसाला, खरंच लय चिड येते. त्यांना महाराजांचा भेद कळत ना, माणसांचा भेद कळणार, माणसाची उंची कळना, माणसाचा सामर्थ्याचा त्याग कळना, कोण काय करतो याचं पण ज्ञान नाही. काय परमार्थ करतात काय तुम्ही माणसं, मला काही समजतच नाहीत काही गोष्टी. परमार्थात दृष्टी असावी लागते. थोडे परी निरे आविट ते घ्यावे खरे. कशाला मरमर करतो? काय होतं काय त्याने? काही पदरात नाही पडत. अरे लोकांनी मानव याच्याकरता लय माखुजी गेलेत भल्या माणसं हो. कोण नाही मानत. हे लोटके सराला विचारला, कातडीने घुसर लोक करता केलंय, विचारते का कोणी आता? अरे कोण नाही विचारित. माझे सगळे हाडं गेलेत सर. खरंच देवा शपथ लय चिडी ती मला. माझे सगळे कातडी घेत लोकांचं करता करता. हे आता तोड नाही धड. ह्या नगरमध्ये आहे त्यांचं पाणी पण नाही केलं, नारळ पण नाही घेतलं. हे 10,000 हजाराची भागवत केलीत. भेटेत का मला कधी? फोन तरी करतात का ते? कधीच नाही. आता जर गेलं नाही का सप्ताह काढला भाऊ आम्हाला नाश्ता द्या, बरं पाहू द्या, आम्ही बायकोला विचारतो. एवढे परोपकारी असतात माणसं. कशाचं कोण काय नाही विचारित महाराज. आपला परमार्थ पाहावा माणसाने. लोक आपल्याला काय करेल आणि त्याच्याकरता काय नाही. पहिले आपली हित आपण पाहे, संकोच तो न धरी काय. आणि म्हणून माणसाला परमार्थात दृष्टी यावी लागते. कोणत्या माणसाचा त्याग, कोणत्या माणसाचं ज्ञानाची उंची, कोणता मनुष्य समाजाकरता काय करतो हे तर तपासलं पाहिजे. हे जर ज्ञान नसेल तर ते परमार्थ करता तरी नेमकं काय करता काय परमार्थ तो. जाऊ द्या, कसं करता सांगत होतो तो. ज्ञानदेव वैष्णव मोठा म्हणजे ज्याची ज्ञानाची उंची असते त्याला मोठं म्हणतात. कोणाच्याही मागं उधळायचं पुढे. अरे ज्ञानाची उंची काय सांगतो? प्रभाकराचा पाठ सांगन कोणी? सांगतो ब्रह्मसूत्राचा पाठ. ऐकचित सुखी त्याला माहीत. ज्ञानेश्वरी 10 वेळा सांग म्हण, माझ्या पुढे सांग फक्त. कशाची उंची आली, कशाची लांबी आली, कशाचं काय. परमार्थात उंची ज्ञानाची असावी. परमार्थात उंची त्यागाची असावी. परमार्थात उंची भक्तीची असावी, निष्ठेची भक्तीची असावी. किती वाऱ्या केल्या पायी, किती पायी वाऱ्या केल्या. किती माणसं रक्त आटून उभे केले कीर्तनकार. किती त्याग केला समाजाकरता. याची उंची माणसाची याच्याहून उंची कळते. मुद्दा सांगायचा आहे, मोठा याचा अर्थ ज्ञानाची उंची, मोठा याचा अर्थ भक्तीची उंची, मोठा याचा अर्थ त्याच्या त्यागाची उंची. विठाल 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 मुद्दा सांगायचा आहे. ज्ञानेश्वर वैष्णव मोठा याचा अर्थ संत ज्ञानेश्वर महाराज, संत जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेव महाराज हे मोठे आदर्श आपल्या पुढे आहेत. आणि यांच्या ज्ञानाची उंची म्हणजे ते ज्ञानाने मोठेच नव्हते, त्यांच्यामुळे ज्ञान मोठं झालंय. त्यांची भक्तीने मोठेच नाही, ते भक्तीच त्यांच्या आश्रयाने मोठी झाली. त्याग त्यांच्या आश्रयाने, त्यागाचा डोलारा त्यांच्या आश्रयाने मोठा झाला. म्हणजे त्यागाला त्याग पण, भक्तीचं भक्ती पण आणि ज्ञानाचं ज्ञान पण संतांच्यामुळे समाजात प्रसारित झालं आणि त्याला महत्त्व तयार झालं. एवढी ज्यांची उंची असे असतात त्यांना वैष्णव म्हणतात, त्यांना महावैष्णव म्हणतात. आणि असे महावैष्णव असतात ते निके वैष्णव असतात. आणि असे निके वैष्णव ते काला देतात, ते भगवंताचे भक्त असतात. आणि कसे भक्त असतात अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन केले. कंठीधरीला कृष्ण मानी, 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 कंठीधरीला कृष्ण
कंठी धरिला कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवकाशनी प्रकाश कालवा तू एकमेका कालवा तू एकमेका अवकाशनी अवघाजने प्रकाश कालवा तू एकमेका कालवा तू एकमेका कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. कंठी धरिला कृष्णमणी. कृष्णमणी काय असतो? कृष्ण हाच मणी आहे का कृष्णाचा मणी आहे? कृष्णाचा मणी कंठात धरायचा म्हणजे काय? कृष्ण मणी, कृष्णाचा मणी याहून कृष्ण मणी याचा अर्थ नाम मणी का भगवान प्रत्यक्ष कृष्ण? भगवान नाम मणी घेतला आणि भगवान जरी घेतला तरी त्या गोष्टी वेगळ्या नसतात, त्या एकच असतात. नाम नामीचा आपल्या संप्रदायामध्ये अभेद मानलेला आहे. असा कृष्णमणी ज्याने कंठात धारण केला. सद्रूप चिद्रूप आनंदरूप असं भगवंताचं नाम संपूर्ण जगाला प्रकाशित करतं असा कृष्णमणी. कृष्णमण्याची संकल्पना अथर्ववेदात आली, वेदात आली, पुराणात आली, शास्त्रात आली, संत वाङ्मयात आली. सर्व शास्त्रामध्ये मण्याची कल्पना अत्यंत व्यापक. खूप प्रकार, मण्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्याची अर्थाची खूप व्यापकता आहे. सर्व शास्त्रात, वेदातही त्याचं वर्णन आलंय, पुराणातही आलंय, शास्त्रातही आलंय आणि संत वाङ्मयातही अनेक प्रकारचे मणी वापरलेत. भागवतामध्ये अनेक मणी आलेत. आणि मण्याचा प्रकार असतो काही दगडाचे, काही मातीचे, काही काचाचे, काही खापराचे, काही कापराचे असे मणी असतात. आणि काही लाकडाचे, काही फळाचे. आता ते रुद्राक्षाचं फळच असतं ते. असे खूप काही फळाचे असतात, काही फळाच्या बियाचे असतात, काही धातूचे असतात. सोन्याचे, चांदीचे, रुपयाचे, अजून गिलटाचे, किलटाचे खूप मण्याचे प्रकार असतात. आणि मण्यात वापरणारे इंद्रादिक देव होऊन गेले, पार्वतीसारख्या सगळ्या मोठमोठ्या देव्या होऊन गेल्या. त्यांनी नाना प्रकारचे मणी वापरलेले आहेत. ऋषीमुनी मणी वापरलेत. राक्षसातही मणी आहेत, देवातही मण्यांचं वर्णन आहे, राक्षसातही आहे, ऋषीमुनींतही आहे, अजून साधू संतातही दिसतं. सर्वसामान्य समाजामध्ये सगळ्या समाजात वेगळे वेगळे मणी वापरतात. मुस्लिम समाजात वेगळे, काय हिंदू समाजात वेगळे, अजून ते लमाण समाज पाहिले त्यात ते वेगळे. आणि मण्याचे प्रकारच फार वेगळे. काही चौकोनी, काही गोल, काही लांबुळके, काही हिरवे, तर काही पिवळे, तर काही काय, तर काही कसे बी. असं मणी घालायचे म्हणजे काही पायात बोटात, काही पायामध्ये घालतात, काही कमरेला असतात, काही दंडात, काही मनगटात, काही बोटामध्ये, काही गळ्यात ऊन बांधतात, काहींचे कानात आहेत, काहींचे नाकात आहेत, काहींचे डोक्यात आहेत आणि काहींच्या लमणाच्या केसामध्ये तर झुमक्याचे. असं मण्याचा गोंधळण, असा मण्याचा वाटुळ. त्याचे नावं जर मी तुम्हाला सांगायला लागलो तर 1 तास नाही पुरत. एवढे नाव आहेत. आता म्हातारपणी आठवायचे नाही तेवढे, पण आहे ते मणी आहे, प्रवाळ आहे, मोती आहे, भिंगा आहे, हे सगळे दगडच आणि काचाच आहेत. ह्या तरी मारामारी आणि भानगडी असे ते. हे सगळे मणी असले तरी त्या भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायात त्याचं वर्णन आलंय. शमंतक मणी त्याला म्हणतात, सूर्यकांत मणी, चंद्रकांत मणी, शमंतक मणी, कौस्तुभ मणी. हे लय भारी भारी मणी सांगितले तुम्हाला देवाचे. हे भारी भारी मणी सांगितले देवाचे. आणि एवढे जरी असले ना आपले, ते आता काय त्याला मोती, प्रवाळ, वैदुर्य, इंद्रनील वगैरे हे जे असतात ना, हे सामान्य माणसाचे आपल्यातले मणी असतात. हे
आणि त्याच्या किमती तशाच असतात. 10,000, 10 कोटी, 10 लाख. ते काय तोंड वैरी त्यांचे. आता एखाद्याचा मोबाईल असतो 6 कोटीचा मोबाईल म्हणले कोणत्या पोरीचा. आता 6 कोटी काय त्याच्यात काय घातले, पण बाहेरून हिरे जडवले त्याला झाला 6 कोटीचा. आपण त्या भानगडतही पडू नये. पुढे चोराचे रिटेक आता घेणे येरी दे बाय उद्योग. आता ज्याला मुंडका कापून घ्यायचं घालतं गळ्यात मनी, कोण नाकात घालतं, काहीचे नाकच तुटून गेलेत मण्यापायी. आता कोणाचे नाक तुटून गेलं, कोणाचे कान तुटून जातात का नाही. तुमचा गेला तुटून. आपला वारकऱ्याचं काल कान तुटल, आपले मनी कोणी न्याय ना बळच काढून येते म्हणते तुझं तुलाच राहू दे भाऊ, आम्हाला नको, आम्हाला तुझे मनी नको. ते जे मनी चोर नेते ते मनीची भारी माळ असते भानगड. जाऊ दे आता वेळ नाही एवढा. हे सगळे मनी जरी झाले तरी हे मनी पर प्रकाश्य असतात. हे जड असतात. हे दगडाचे, लाकडाचे, फळाचे, बियाचे, हे नाना प्रकारचे मनी जड असतात. त्याला दुसऱ्यांनी प्रकाशित करावं लागतं. आणि कृष्ण मनी असा आहे तो संपूर्ण जगाला प्रकाशित करतो. हा दोघातला फरक आहे. कशाप्रमाणे, जसा भगवान सद्रूप चिद्रूप अवघड विषय, भगवान चिद्रूप आनंदरूप असतो त्याप्रमाणे त्याचं नामही भगवत रूपाचं असतं. मौली ज्ञानोबा सांगतात, नाम जप यज्ञ परम बाधून सखे स्नानाधिकर. नामे पावन धर्मा. धर्म पुढे काय म्हटलं, नाम परब्रह्म. परब्रह्म याचा अर्थ सद्रूप, परब्रह्म याचा अर्थ चिद्रूप, आणि परब्रह्म याचा अर्थ आनंदरूप. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. समजलं किंवा नाम ते ब्रह्म, नाम ते ब्रह्म, नामापाशी नाही कर्म विकर्म. नाथ महाराज म्हणतात, हे कोण नाम भगवंताचं स्वरूप आणि नाम भिन्न नाही. कसं भिन्न नाही, माऊली सांगतात काय. माऊलीस म्हणलंय, आश्रय आकाशी आश्रय आकाशीचे का जायसा. ह्या आकाशाला आश्रय कोणाचा आहे, आकाशाचाच आहे. तैसा नाम नामी आश्रयो नाम आणि नामी हे याला एकमेकाचा आश्रय आहे. ते तद्रूपच असतात. ते आकाशाचा आश्रय आकाशाला म्हणजे आकाश रूपच असतं. नाम आणि परमात्मा, नाम आणि नामी हे एक रूपच असतात. असं उदयला आकाशी, रवीचे रवैत प्रकाशी. 17 ज्ञानेश्वर महाराजांचं गोड वर्णन केलं आहे. आकाशात सूर्य उगवला मग तो सगळं जग दाखवतो. म्हणजे सगळं जग पाहिलं कोणाच्या प्रकाशाने पाहिलं, सूर्याच्या प्रकाशाने. आणि सूर्य कोणाच्या प्रकाशाने पाहिला, सूर्याच्याच प्रकाशाने पाहिला. पण तरी हे जडच आहे. हे सूर्य जड असतो, त्याचा प्रकाशही जड असतो, पण आपल्या आत्म्याच्या प्रकाशाने हे सगळे प्रकाशित होतात. प्रकाशित होतं त्याचा अर्थ सूर्याच्या प्रकाशाला ज्ञान होत नसतं. मग आपल्याला ज्ञान होतं, हे सूर्याचा प्रकाश आहे, हा सूर्य आहे, त्याच्या प्रकाशित झालं हे सगळं जगत जड आहे. याला म्हणतात स्वयंप्रकाशित. प्रकाशित हो, याचे निज प्रकाश रविकरणा. म्हणजे तुका म्हणे ज्योतीची काय, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि ती ही उभी मूर्ती विटीवरी. आता लय प्रमाण येत, पण आता ते म्हातारपणी एक टोक येतं, दुसरं येत नाही. मग लोक हसत येत. त्यापेक्षा आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची जेवढं थोडं थोडं काय गावकुशीत चराव आपलं काठाने. लय मध्ये डांब्यात गेलो तर एका रट्टे खायचं काम पडतं. असं ते असो. तोंडा पुढे आहेत ना. मग 13 श्लोक पण येतो त्यात पुढे तोंडात येतोय तो असा. यच्चंद्रमशी यच्चा गुणत तेजविधिमामकम. 15 पण म्हटलंय असं. जाऊ द्या सुद्या. आपले आपण पया प्रकाशित जदो धनंजया. काय बहु काय बहु बोलो या बहु बोलूया प्रकाशित जो असा परमात्मा असतो. ह्या आता 3 गोष्टी माझ्याकडे हाय अवघड, पण आता आलेच त्याला मी तरी काय करू, याच्यातच आहे. परमात्म्याचे 3 अंग आपण पाहतो. अंग याचा अर्थ अंश. त्याला अंशही म्हणता येत नाही, विशेषणही म्हणता येत नाही. ते तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे. सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंदरूपता. सत म्हणजे अस्तित्व, आपला आत्मा घ्या, त्याचं अस्तित्व असणं. आणि चित याचा अर्थ प्रकाशित असणं. म्हणजे सगळं जग प्रकाशित होतं ज्ञानाने. जे जे काही कळतं, कोणालाही कळत असेल, कशाने कळतं, ते ज्ञानानेच कळतं. होकाराचं किंवा नकाराचं हे आहे. हे योग्य अयोग्य काय असेल, कोणी शाळेतला मुलगा असला आणि घरातली बाई असली, शेतकरी असला आणि बुवा महाराज कोणी शास्त्रज्ञ असला, तरी त्याला जे कळतं त्या कळण्याचं साधन काय, फक्त ज्ञान. त्याला म्हणतात जगाचं प्रकाशन करणं. तुम्हाला जेवढं समजलं तेवढं घ्या कळून, नाही द्या सोडून, संपवतो.
ज्ञानाने प्रकाशित होणं त्याला प्रकाशित करणं असं म्हणतात. आणि सगळं जगत ज्ञानाने कळतं. आणि ज्ञान काय नाही कळतं? नाही, इतकं सोपं नाही. इतक्या ढगात गोळ्या मारून नाही चालत. वेदांताचा काळ नाही. बरं माझ्याकडे बघ. असा दिवा लावला. सरपंच आहे का? सोनीवाडीची माणसं लई वाढव सरी तिच्या, लई वाढव, 4 बोट वाढव. हा नाही काय कसं तुम्हाला खाली पडून माप घ्यायची लई सोय वर्ष माणसाची. दिवा असा लावून ठेवला, इकडे पहा, दिवा लावून ठेवला आणि दिव्याच्या प्रकाशाने घरातले सगळे पदार्थ दिसले का नाही? जाणले की नाही? कशाने जाणले? दिव्याच्या प्रकाशाने. आणि दिव्याचा प्रकाश कशाने जाणला? आली का नाही पंचायत आता? अरे दिव्याच्या प्रकाशाने सगळी खोली प्रकाशित केली. दिव्याच्या प्रकाशाने तुम्हाला ती सगळी खोली कळाली. पण दिव्याचा प्रकाश ते दिव्याच्या प्रकाशानेच कळाला ना. तो प्रकाश दिव्याच्या प्रकाशानेच कळतो. समजलं का? तसं ज्ञानाने सगळं जगत कळतं. आणि ज्ञान कशाने कळतं? ते ज्ञानरूपच असतं. ते परमात्म्याचं रूप आहे. ते आपलं रूप आहे. आपण डोळ्यातून ज्यावेळी सगळं जगत प्रकाशित करतो, विद्यार्थी अभ्यास करतात, त्यांना ज्ञान होतं. ते कोणच आहे? ते आत्म्याचा प्रकाश आहे. तो आत्म्याचा इंद्रियाच्या द्वारा हा शब्द कळतो. घाण वास येतो, सुगंध वास येतो. हा शब्द कठोर आहे, हा मला मूर्ख म्हटला, हा मला चांगला म्हटला. शब्दाच्या माध्यमातलं ज्ञान, नेत्राच्या माध्यमात रूपाचं ज्ञान, गंधाच्या माध्यमातलं जे काही जीवेच्या 5 इंद्रियातून जे ज्ञान होतात ते आत्म्याच्या प्रकाशानेच होतात. आमच्यात ती संकल्पना नाही. विज्ञानात ती संकल्पना आहे. मेंदूमध्ये आमकं तमकं होतं, ती संवेदना असते. ती गोष्ट ठीक आहे. आणि मिळाल्याच्या नंतर मेंदूचा लोचकता असतो. होतं का ज्ञान? मग कुठं जातं मेंदू? मेंदूचं ज्ञान कुठं जातं? मग ती विज्ञानाची प्रक्रिया कुठपर्यंत असते? जगात 2च पदार्थ असतात, एक जड आणि एक चेतन. आणि चेतन हे ज्ञान, ती चेतनम, चेतनाला प्रकाश असतो. तो सगळ्याला प्रकाशित करतो. वृत्तीच्या संबंधाने बुद्ध संपवतो. काय सांगत होतो? याला परमात्म्याचं अंग स्वरूप म्हणतात. असा कृष्णमणी कंठात धरला का, ज्या कृष्णमणी अवघा जनी प्रकाश म्हणजे सगळ्या जगाला प्रकाशित करतो. स्वयं ज्योतिर्भूतेशा, महाराज म्हणतात स्वयं ज्योतिर्भूतेशात भासा तस्य भासते जगत. नाही, पुरस्तात् भासते खिलम, संपूर्ण जगत प्रकाशित करतो. अत्रायम पुरुषा स्वयं ज्योतिर्भवते तमेव भांतो मन भाती भासा तस्य भासा जगत. संपूर्ण जगताचं प्रकाशन करणारा त्याला कृष्णमणी असं म्हणतात. आणि असा कृष्णमणी मी कंठात धारण केला. तुकाराम महाराज म्हणतात, कंठे धरेला कृष्णमणी, ज्याचा सगळ्या जगात प्रकाश आहे, म्हणजे सगळ्या जगाला प्रकाशित करू शकतो तो ज्ञान रूपाने. असा भगवान कृष्ण स्वरूप मणी माझ्या कंठात धरला. नाम मणी घेतलं तरी चालेल, भगवान कृष्णाला प्रत्यक्ष घेतलं तरी चालेल. असा मणी नाम कंठात धारण केला आम्ही वारकऱ्यांनी. आणि असा तो जो मणी धारण केला त्याला म्हणतात वैष्णव अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये.
काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. संभ्रम याचा अर्थ अत्यंत समारंभाने. आणि काला वाटो, काला शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान, काला शब्दाचा अर्थ आहे भक्ती, आणि काला शब्दाचा अर्थ आहे सत्कर्म. सत्कर्माचं प्रतीक काय असतं? दही भाताचा काला. आणि भक्तीचं प्रतीक काय असतं? हरिनामाचा काला. भगवंताचं नाम लाही, अंतकरणातलं भक्ताचं प्रेम हे दहिस्नेह एककरण होणं त्याला म्हणतात हरिनाम. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, जीव परमात्म्याचा अभेद असा खाला. तो वैष्णव देणारा, तो निका वैष्णव असतो, असा देणारा घेणारा वैष्णव असतो. म्हणून महाराज म्हणतात काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. असा काला घेण्याकरिता त्याला भक्त व्हावं लागतं. भक्त होऊन चालत नाही. मर्यायचं भक्त घेईल मग तशाने. खंडोबाचे भक्त घुसतील मध्ये, पिरुबाचे भैरुबाचे वारकरी भक्त, त्याला निका वैष्णव त्याला असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात अरे काला देण्याकरता, काला घेण्याकरता आता प्रमाण म्हणलं वैष्णव तो जयान अवघी देवावरी माया, असा वैष्णव पाहिजे. आणि म्हणून निका वैष्णव असतो तो काला देतून काला घेतो. दुसऱ्या माणसाला काला मिळत नाही. कोणला मिळत नाही? यादी वाचण्यापेक्षा हत्ती के पाव मी सत्य. ब्रह्मदेवाला मिळत नाही. सरळ सांगून टाकलं तुकाराम महाराजांनी. एवढं मोठं कुठं असतं का? आता ब्रह्मदेवाची टिंगल करणे एवढी आपली उंची आहे का? आपली नसली तरी तुकाराम महाराजांची उंची होते. त्याने आपल्याला सांगितलं. महाराज म्हणतात काला घेण्याकरता जोपर्यंत तुम्ही मंडपात बसलात सर, तोपर्यंत 2 तास तुम्हाला विषयाचा त्यागच करणं आहे. तुम्हाला 2 तास वैराग्य धारण करणं आहे. सगळ्याचा त्याग. लघवी लागली तर उठता येत नाही, भूक लागली तर जाता येत नाही, तहान लागली तर पेता येत नाही. हे काय सामान्य त्याग नाही तो. 2 तासाचा त्याग घेतल्याशिवाय तुम्हाला प्रसाद मिळत. मग दोन शब्दाचं ज्ञान तो पण प्रसादच असतो. 2 हरिनाम मुखात येणं तो पण प्रसादच असतो. किंवा दही भाताचं प्रत्येक घेणं प्रसाद म्हणून घेतो तो पण प्रसादच असतो. मग भगवंताचा प्रसाद काला घेण्याकरता 2 तासात ह्या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्याच लागतात. त्याला 2 तास सगळा त्याग करणंच आहे. त्याला श्रम वापरावा लागतो, दम वापरावा लागतो, तितिक्षा वापरावी लागते. लघवी आला म्हणून चालला उठून असं नाही करीत तो. मग तो इंद्रिय आवरूनच धरतो. त्याचं मन इकडे तिकडे लागलं, शेण खायला जाऊ देत नाही. तो कीर्तन दाबून धरतो मन. म्हणजे काय करतो? दम धरतो तो. श्रम वापरतो, दम वापरतो, तितिक्षा वापरतो. जरी त्याला तहान लागली म्हणजे मला पाणी आण असं म्हणतो. असं नाही एखाद्या सुपारी फोडायला बसलो, गणपतराव पाणी आण, मला तहान लागली, इथं नाही म्हणत तो. कारण का? त्याला ते कळतं की मला हा प्रसाद घ्यायचा. त्याच्या ह्या 2 तासामध्ये हे सगळं वापरतो सामान्यातला मनुष्य. म्हणजे याचा अर्थ काय करतो? तो वैराग्य धारण करतो, भावना धारण करतो, काय ज्ञान समजून घेतो. आणि मग अशा भक्ताला भगवंताला नाविलाजाने काला द्यावाच लागतो. कारण ही श्रेष्ठांची पंगत आहे, श्रीमंतांची पंगत आहे. यातून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जसे कोणला वंचित ठेवीत नाहीत, तसं आमचा भगवान कोणला वंचित. तळेल्या वरिल्या समर्थाचे पंक्ती, समर्थाचे भोजने, समर्थाचे पंक्ती भोजने, तळेल्या वरली एकच पक्वान. इथं काही फेरफरक नाही पडत. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय? जे यात येत नाहीत त्याला 3 विशेषणं दिलेत. जे अभक्त असतात, जे बहिर्मुख असतात, आणि जे विषयासक्त असतात. ज्यांना 2 तास विषयाचा त्याग होत नाही अशांना, ज्यांना भावनाच नाही मंडपात येऊन बसायचं अशांनाही, आणि जे अत्यंत बहिर्मुख इथं बसले तरी माती चुकरते, चटईचा दोराच तोडते, कानातच बोळ घालते, नाकातच बोळ घालते. अगं बाया मोबाईलच बोट. आता काय उद्योगपती हे तू का काय? तुझ्या जगत बंद पडलंय का काय? करतो काय तू? असल्यांना इथं त्या डोहात बुचकळले तरी कोरडे ठाकच निघतात. त्यांना काही कायला मिळत नाही. तुकाराम महाराज स्पष्ट सांगून टाकलं. तुम्ही ज्यावेळी ह्या पंक्तीत बसलात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का अमृत कुहा पडिजे आणि तोंडाला
व जरी पक्की असे नाही दोन्ही हाताने जाईन तोंड एवढा पिठाचा गोळा घेतला असा मारला असा दाबून वरून दाबून धरला का तोंडात अमृत गेलं. मग तसले नमुने आहेत काही तसले नमुने आहेत त्याच्या गावालाच माहित नाही कोणता अभंग घेतला काय विनोद केला काय अभंग म्हणला कोणतं प्रमाण म्हणलं कोणता विषय मांडला काही नाही. मग तुकाराम त्यांना नाही मग तुकाराम महाराज म्हणतात नाही तू जरी या पंक्तीत बसला तर तुला नाही मिळायचं. त्याच्याकरता एवढ्या 3 गोष्टी सांगितल्या. त्यांनी मनातलं सगळं टाकावंच लागतं सगळा त्याग करावा लागतो भावना धारण करावी लागते काय म्हणते समजून घ्यावं लागतं. येडं वाकडं समजतं ते पसाभर मग भगवान सगळ्यांना द्यायला तयार असतो तो. म्हणून वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव मोठा विषय येतो पण आता नाही सांगत. असा हा संपूर्ण ब्रह्मादेव दिकांना काल्याच्या आशे देव जळी झाले पाहिजे पण त्यांना नाही काला मिळाला. महाराज म्हणतात मग सगळे देव आले आजी ओसा अमरावती काला पहावया येते देव विसरते देव देह भाव आपुला असे एवढे काला खाण्याकरता आतुर झाले. पण भागवता सांगतात या ठिकाणी ददौ मी त्यांना काल्याचा भागवताचा प्रसाद देत नाही. आता थोडा ते ना माझ्या श्लोक मी देत नाही का त्यांच्यातले हे 3 दोष आहेत. आणि माझे साळे भाडे भाडे भक्त माझे येतात माझ्या कथेत बसतात माझं ज्ञानामृत श्रवण करतात भक्ती अमृत श्रवण करतात त्यांना मी काला देतो. ते माझे वैष्णव आहेत मी त्यांनाच काला देतो भगवान म्हणतात. आणि असे माझे वैष्णव बलवान आहेत ज्यांच्याकडे भक्तीचं बळ आहे ज्ञानाचं बळ आहे त्यागाचं बळ आहे. असे या भूमंडळात आम्ही बलवान आहोत. शेवटचं चरण म्हणा वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवानिका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला
विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 विठोबार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानी जगद्गुरु तुकाराम महाराज कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो तुका मने भूमंडळे आम्ही बळी विरगाडे. एकूण तात्पर्य या अभंगामध्ये भगवान सांगतात माझे महावैष्णव असतात ज्यांनी कंठामध्ये भगवान गोपाल कृष्ण स्वरूपाचा आणि नामाचा मणी धारण केला. ज्या मनाचा सर्वत्र जगतात प्रकाश आहे म्हणजे संपूर्ण जगत ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतं असा जो मणी तो मणी धारण केल्यामुळे असे वैष्णव काला देतात काला घेतात असे बलवान वैष्णव असतात. असा अभंग या ठिकाणी वैष्णवांचं श्रेष्ठत्व आणि काल्याचंही महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग होता. असो कीर्तनाची वेळ समाप्त होत आली 10-5 मिनिटं राहिल्या आहेत तर असो तो भाग. पुन्हा आज आपल्या सालाबादप्रमाणे याही वर्षी आपला खंडाळा गावामध्ये परिसरातील सर्व सोनेवाडी आपली शिंदेवाडी आरणगाव चिखली बाबुर्डी आणि आमचं राळेगण वाळकीचे देवळगाव देवळगावाचं ते दुसरं झालं नाव ते तसंच होतं देवळगावचंच नाव घ्यायचं होतं आधी पण ते दुसरेच आलं त्या पण सगळे आलेत गावात गावकरी मंडळी आलेत आमच्या केडगावचे गुरुजी वगैरे ते पण आले सगळे येतात वारकरी मंडळी सगळे भरपूर येतात. असो आणि विशेषतः आमचे हरिभक्त परायण लुटके महाराज आरंभाला सांगितलं 38 वर्ष त्यांनी चालू ठेवलं. आमचे पहिले सहकारी होते आमची त्या एकूण एक खोली होती बारकी पत्र्याची त्यातच भाकरी खायच्या त्यातच झोपायचं तिथंच सुरू तो मारुती सुपेकर एक ऐकून आहे तू मी म्हणायचो महाराज मारुतीला बनेले चला चायला ते म्हणायचं खरंच बनेले म्हणायचं आणि हे व्हायचं महाराज मी तुम्ही समोर आहे बा मी काय बनेलपणा करतो राव तुम्ही मला बनेलच म्हणता कसं काय लय चालायची टिंगल टवळे आमची आम्ही तिघं अजून कोण दगड्या ते पोपट काय दिवस होता आपला पोपट कारली 2-4 जण आम्ही तिथं भरते लय आनंद घेतला. आमचा उत्तम राज आमच्या एक बरोबर उत्तम महाराज हा मग आमच्या बरोबर तू कोणा बरोबर नाही मला सांग ना तू आम्ही सगळे सारखेच होतो एकमेकाची टिंगली टवाळ्या करायचे पण ते नंतर मला महाराज म्हणत एवढं तरी बरं करतात नाही टिंगली टवाळी चालायची खूप टिंगल टवाळी चालायची आमची पण आम्ही सुरुवातीला ते आनंदात सप्ताह करायचो ते खूप आनंद होता त्या काळामध्ये. पंडित महाराज परशुराम महाराज गुरुवर्य बाळू महाराज आत्माराम महाराजांचं एखाद वेळे 2 कीर्तनं व्हायचे खूप काकडा बिकडा तो आनंद गतहा ते दिनहा ते दिवस तर गेले तो आनंद गेला पण चला ठीक आहे. तर असा हा खूप दीर्घकालीन चालत आलेली ही सेवा आहे. समस्त ग्रामस्थांचं योगदान आहे मोठं. त्याचप्रमाणे लोटके महाराज पुढे होऊन करतात. आता बाळासाहेब करतात. आता महाराजची तब्येत थोडीशी साथ देत नाही. आमचे बाळासाहेब लोटके कोणत्याही कार्यक्रमात खूप पुढे असतात खूप खांद्यावर घेऊन करतात ते त्यांना पण धन्यवाद देतो. विशेष प्रकारचे माझे पूर्वीचे जोडीदार माझे हरिभक्त परायण छगन महाराज शिंदे बाबासाहेब आमचे ते मारुती दत्तू हे काही पहिले खूप म्हणजे सगळे इथं कार्यक्रमाला याचे टाळकरी काय भेद नव्हता. इथले त्या शिंदेवाडीच्या आरणगावात नारणगावचे सगळे मिळून खंडाळ्यात मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी हांडरट्ट्या सावळ्या बळवणी आनंदाचं वातावरण होतं खूप मस्तपैकी. असे सगळे सवंगडी होते. तर असो भाग तुम्ही सगळेजण या ठिकाणी मोठे सहकार्य केलं आहे चालू ठेवलं आहे. सगळ्यात विशेष शेवटची महत्त्वाची गोष्ट मला सांगायची असं आहे
एखाद्या बाईला ती खानदानीची असते ना पोरं हो, ती पेताड नवरा आहे ना, तिला कळते लोक होते काय ह्या पेताड्याच्या नादी लागत ती सोडून ती म्हणते नको बाई माझा नवरा आहे, मी याच्याशी लग्न लावलंय, माझं कुंकू आहे, पितो तर पेव दे मग ते काम करते त्याला 2 रुपये देते पी, पण मला सोडून जाऊ नको राहायचं माझं. कारण का मग ते खरं त्या नवऱ्याचं काम खरं म्हणायचं का त्या बाईचं श्रेष्ठत्व असतं, तसं माझ्यापेक्षा तुमचं श्रेष्ठत्व आहे. भल्या माणसं मला वागवणं काही सोपं आहे का काय गोष्ट आहे ते. एखाद्या त्याला हातात धरायची, पण माझ्याला हातात धरायचं काही काम नाही, पण एवढी फायरिंग सहन करायची काय घेणं, तू काय आमचं घेणं देणं तुझं काय लागतोय आम्ही. पण यांनी 38 वर्ष माझी फायरिंग सहन केली ना. हो आता तरी म्हातारं झालं, आता जरा थंड झालंय कार्यक्रम, नाही तर ते काय विलं बोलायचंच काम नाही, काय कशावर ताळ जाईल माबाचा काय सांगता येत नाही. पण काय होतं ह्या लात्री गाय जरी असली दूध देते ना, हे काही कमी शहाणे आहेत, काय लय हुशार आहेत ते लात्री का ना, पण दूध देते बरं फुकट देते, काय पैसे द्यायचे नाही काय ना. लात्री काय असं अहो तुमच्याकरताच लग्न नाही केलं मी. आता मला कोणी दिले नाही तो भाग वेगळा, लय वेळा प्रयत्न केले लोकांनी, पण काही नाही जमलं सर. आता जमलं तर बघ बाबा तुम्हाला प्रयत्न करून. नको जमन बघ. अरे बंगल्यावाले, गाड्यावाले, ट्रॅक्टरवाले, BMS, अरे गोरे गोमटे त्यांना कोणी नाही ना. मला तो प्रांत सोडून बोलाव भला, दुसरं काही बोला तर तिने का बोलू काय. सोनेवाडी, खडकी, आरणगाव, शिंदेवाडी, केडगाव, सारोळा खूप आनंद घेतला आम्ही त्या कार्यक्रमाचा, आणि आजपर्यंत तो टिकला. मला ह्या लोकांनी सगळ्यांनी झेललं ते त्यांचं मी कौतुक करतो. असो भाग, पण माझं शुद्ध प्रेम होतं. मी कधी कोणती अपेक्षा केली असं मी कधी माझ्या मनात पण नाही आलं. ते कधी गोष्ट शुद्ध प्रेम टिकतच ते, असो तो भाग. आणि आत्तापर्यंत आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगत मोठ्या आनंदाने मी आपल्या पुढे चिंतन सांगितलं. योग्य असेल ते माझ्या गुरुवर्य भाऊंचा आहे, माऊली ज्ञानोबा तुकोबा यांचं वेदशास्त्राचं आहे. आदरणीय असेल ते घ्या, घेऊन वाटलं असतं तर टाकून द्या. आणि नेहमीप्रमाणे आता एवढं 4 तप मला सहन केलंय, त्यातलं काय आता जे काही असेल ते तुमच्याच हिताचं असतं, माझ्या हिताचं काय नसतं ते. तर असो भाग. आणि म्हणून मी आता या ठिकाणी मला थकवा आलाय. आमचे मृदुंगाचार्य म्हटलं, मला नावं नाही कोणाची आठवत, सांगितलेले असतात पण नाही आठवत. आमचे सगळे गायनाचार्य ते महाराज मंडळी सगळे उत्तम प्रकारचे गाणारे आहेत. आता मला त्या आदित्याचं नाव माहिती आहे, आणि बुवांचं सर्वांचं नाव माहिती आहे, दादाभाऊचं एक नाव माहिती आहे, आमचे हनुमंतराचं नाव माहिती आहे. आता बाकी भागवत महाराजांचं एक नाव आहे, बाकी सगळे मारुती एक. आता महत्वाचे तुमचे दोघाचेच राहिलेत, ते उधार ठेवतो, नाही तर मला सांगा मी घेतो ते. बरं, मच्छिंद्र महाराज गायकवाड हे ना ते, हा छान वारकरी, निष्ठावान वारकरी, चेहरा सांगतो, प्रमाण सांगतं. आणि हे रोजचेच माझे ते गिरवले, पण त्याचं नाव काय, सोमनाथ महाराज. ते सगळ्या कीर्तनला माझं कीर्तन उचलून धरतात, त्यांना पण धन्यवाद देतो. हो ते आहे, ते माझ्या लक्षात आहे. एकूण सगळा समारोप या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम झाला आहे. आणि आज आपल्या पिंपळगावामध्ये परमपूज्य गुरुवर्य बाळू महाराज भोंदे यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू होत आहे. आजच सुरू झाला ना, तो आज सुरू झाला आहे. ज्यांना जे योगदान देता येतं त्यांनी योगदान द्या, कार्यक्रमाला जा. आपल्यावर महाराजांचं ऋण आहे, आपण गेलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. एकदा, दोनदा, 4दा, कोणदा जसं त्या यज्ञात सहभागी होता येईल तसं यज्ञात सहभागी व्हा. महाराजांनी सगळ्यांच्या करता खूप कष्ट केले आहेत. आपल्यावरतींचं अनेक प्रकारचं ऋण आहे. आणि म्हणून काहीतरी फुलाची भाकरी ऋण उतराई होण्याकरता काहीतरी करावं, कार्यक्रमाला जावं, काही करावं माणसाने. तर असं आता एक मोठा सप्ताह सुरू, कालच आलता हरी माझ्याकडे पत्रिका घेऊन. तर कार्यक्रम चांगला सुरू झालेला आहे. आज सर्वांनी त्याचा पण लाभ घ्यावं, असो कार्यक्रमाचे या ठिकाणी सांगता करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल.